आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। इराण अण्वस्त्र विकसित करू शकत नाही, इस्रायलला त्यांच्या स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार, G7 देशांकडून इस्रायलला पाठिंबा। इराणमध्ये लोकशाही आणण्याची वेळ आली आहे, लोकशाही आणण्यासाठी 40 वर्षांपासून लढतोय, इराणच्या पूर्व राज्याच्या मुलाचं वक्तव्य। इराणनं कोणत्याही अटींशिवाय शरणागती पत्करावी, खमैनीला आम्ही सहज मारू शकतो, मात्र सध्या आम्ही खमैनीला मारू इच्छित नाही, इराणचे प्रमुख खमैनीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य। कॅनडामधील G7 शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही सहभाग, शिखर परिषदेच्या दरम्यान जागतिक नेत्यांचा फोटोशूट, तर कानानासिक या ठिकाणी 51व्या परिषदेत शक्तिशाली नेते उपस्थित। कॅनडातील G7 परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांची भेट, इटली आणि भारत चांगल्या मैत्रीनं जोडले गेलेत, मेलोनी यांचं वक्तव्य। ओमराजे निंबाळकर आणि एका व्यावसायिकाची ऑडिओ क्लिप व्हायरल, निंबाळकरांनी शिवीगाळ केल्याचा व्यावसायिक दिनेश मांगले यांचा आरोप। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाप्पासाहेब घुगेंची धमकी देतानाचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, दरम्यान कैलास उगलमुगले या नामक तरुणाला सुद्धा धमकी देतानाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। कल्याण ग्रामीणमधील 27 गावं आणि सर्वपक्ष संघर्ष समितीमध्ये 2 गट झाल्यानंतर गटबाजी चव्हाट्यावर, खासदार बाळ्या मामा म्हात्रेंच्या नेतृत्वात एक गट मंत्रालयावर मोर्चा काढण्याची तयारी, तर दुसरा गट गंगाराम शेलार यांच्या नेतृत्वात KDMC आयुक्तांची भेट घेऊन मागणीपत्र सादर करण्याची तयारी।